तुमच्या भेंडी पिकामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात झाला असेल तर तुम्हाला एखाद्या चांगल्या कोळीनाशक औषधाची मिटीसाइड औषधाची माहिती असणं फार गरजेचं आहे. आपल्या भेंडी पिकामध्ये लाल कोळी जर आला तर आपला पूर्ण प्लॉट हा नुकसानमध्ये जातो. आपल्या भेंडीची पानं बघू शकता अशा पद्धतीनं पिवली पडून जातात आणि भेंडीलाही कमजोरी येत असते. कारण लाल कोळी हा आपल्या पिकामधील हरितद्रव्य हे पानांमधून शोषण करत असतो आणि अशावेळी आपले भेंडी पीक हे पूर्ण पिवलं पडून जातं. माझ्या पिकामध्ये तुम्ही बघू शकता मी फवारणी केली त्याचे रिझल्टसुद्धा आलेले चांगल्या पद्धतीनं आणि भेंडी एकदम हिरवीगार आणि कवली लुसलुशीत झालेले. आज माझा तोडा आहे तरीसुद्धा मी तुम्हाला टाईम माझ्याकडे नाही तरी व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही माझ्या ज्या व्हिडिओमध्ये ज्या औषधाची माहिती देतो त्या औषधाची तुम्ही तुमच्या पिकामध्ये त्याची फवारणी करा. तुमच्या पिकामध्ये सुद्धा असे चांगले रिझल्ट येऊ शकतात. माझी भेंडी बघू शकता ही कायरा भेंडी आहे आणि याच्यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्यामुळं मी या पिकामध्ये ज्या औषधाची फवारणी केली त्या औषधाची तुम्हाला माहिती देतो. या अशा पद्धतीनं माझा हा पूर्ण प्लॉट आहे. हा 1 किलोचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये मी कायरा जातीची भेंडी लावलेली आहे आणि तुम्हाला कायरा याच्या भेंडीची सुद्धा माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हे बघू शकता हे बोर्निओ आहे आणि हे सुमिटोमो कंपनीचं एक चांगलं औषध आहे. याच्यामध्ये इटॉक्झोझोल हे केमिकल आहे आणि हे 10% केमिकल आहे. याच्यामध्ये 10% इटॉक्झोझोल हे केमिकल आहे आणि एससी फॉर्म्युलेशनमध्ये. आणि याची फवारणी केल्यानंतर हे एक आंतरप्रायी औषध आहे. त्याच्यामुळं हे औषध तुम्ही तुमच्या भेंडीच्या पानांवर याची फवारणी केल्यानंतर हे पूर्ण पानांच्या खालच्या साईडला जातं आहे आणि खालच्या साईडला गेल्यानंतर हे लाल कोळीला मारण्याचं काम करतं आहे आणि लाल कोळीची अंडी फोडण्याची काम हे करतं आहे आणि त्याच्यामध्ये हे पिवपा अडल यांनासुद्धा मारण्याचं काम करतं आहे. त्याच्यामुळे याची तुम्ही फवारणी केल्यानंतर तुमच्या भेंडी पिकामध्ये याचं रिझल्ट हे एकदम चांगल्या पद्धतीने येत असतात. कारण या तिन्ही प्रकारच्या स्टेपला याचा इफेक्ट होतो आणि तिन्ही स्टेप याच्या नष्ट झाल्यानंतर आपल्या भेंडी पिकामधून लाल कोळी हा नाहीसा होतो आणि आपल्या भेंडी पिकाला हिरवल येते. आणि माझ्या भेंडी पिकामध्ये बघू शकता हिरवलसुद्धा चांगल्या पद्धतीनं आलेले आणि भेंडी एकदम तगडी लागलेली आहे. याची फवारणी करण्यासाठी तुम्हाला याची काळजी घ्यायची. याची फवारणी करण्यासाठी पावसाळ्यामध्ये फवारणी करत असाल तर तुमच्या पिकामध्ये कमीत कमी 1 तास पाणी नाही आलं पाहिजे. कारण हे पानांवर पडल्यानंतर हे पानांच्या आतमध्ये मुरलं पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये फवारणी करताना तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी याची फवारणी करा. तुमच्या पिकामध्ये 15 लिटर पाण्यात घेऊन याची चांगल्या पद्धतीने फवारणी करा. तुमच्या पिकामधून लाल कोळी हा कायमचा नायनाट होऊन जाईल. अशा पद्धतीनं माझ्या पिकामध्ये त्याचा चांगले रिझल्ट आलेले आहेत. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये या औषधाची मी तुम्हाला माहिती देतो. हे 15 लिटर पाण्यामध्ये 15 ml औषध घ्यायचं आहे आणि तुमच्या पूर्ण प्लॉटवर याची फवारणी करून घ्या. तुमच्या पिकामध्ये लाल कोळी हा चांगल्या पद्धतीनं नायनाट होऊन जाईल. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.